तर रायगडमधल्या रस्त्यांची कशी दुरवस्था झाली आपण पाहिला तर जाऊयात आपण परभणीमध्ये। तिथे शहरातील रस्त्यांसह महामार्गाची देखील खड्ड्यांनी चाळण झाली आहे। परभणी वसमत, परभणी जिंतूर, परभणी पाथरी आणि परभणी गंगाखेड महामार्गावरती मोठे खड्डे पडलेले आहेत। पावसाचं पाणी साचल्यामुळे या खड्ड्यांचा अंदाज येत नाहीये, त्यामुळे अपघातांचा धोकाही वाढलाय। शहरातील सरकारी दवाखाना परिसरासह अनेक भागांतही रस्त्यांची दुरवस्था झाली आहे। सार्वजनिक बांधकाम विभागानं तातडीनं रस्त्यांची दुरुस्ती करावी अशी मागणी नागरिकांकडून केली जाते। प्रशासनाने या ठिकाणी त्या नालीचं नियोजन केल्याच्या नंतर इथं आता एक तिथं भर व्यवस्थित टाकण्याच्या ऐवजी त्या ठिकाणी मोठाले खड्डे पडलेले आहेत आणि याचा वाहनधारकांना खूप मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे। छोट्या गाड्यांना सुद्धा खूप त्रास होत आहे, मोठ्या गाड्यांना सुद्धा त्यांच्या तिथं खाली चेंबरला ह्याला मार लागत आहे। तसंच या खड्ड्यांमुळे या ठिकाणी आम्हाला स्पॉन्डिलिसिसचा त्रास होत आहे।